महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। एक्चुअली सुबह से लीकेज बहुत हो रहा है। हम लोग ने बोला था ओनर को भी, सेक्रेटरी को भी, बट लोग सुन रहे नहीं थे। दोपहर को मैं खाना खा के सोई थी और अचानक से मेरे ऊपर वो गिर गया। लाइक कुछ समय तक तो समझा ही नहीं क्या हो रहा है क्या नहीं। लास्ट बहुत बाद में अचानक से बहुत पेन करने लगा वो एक साइड का पूरा बॉडी। क्या मालूम, वो मॉर्निंग से ही लीकेज हो रहा है थोड़ा 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 थोड़ा। हम लोग ने सेक्रेटरी को भी बोला, रूम के ओनर को भी बोला, वो लोग सुन रहे नाही थे। पण बिल्डिंग जुनी आहे आणि बिल्डिंगचं म्हणजे पूर्णपणे हे झालेलं आहे। आज त्या मुलगी म्हणजे वाचली असं समजा, कारण ती कधी स्टेट झोपली असती तर तिचा डोळा वगैरे काय पण जाऊ शकत होता। तर याच्यावरती कारवाई करण्यात यावी, कारण त्यांनी फ्लॅट ओनरला आणि सेक्रेटरी सगळ्यांना फोन केले पण त्याचं काही हेच झालं नाही। ओनरने तर फोनच उचलले नाहीत त्यांचेवाले। आणि आज त्या मुलगी वाचली असं समजा, नाही तर उद्या काय कमी जास्त झालं असतं तर काय केलं असतं। त्या इमारतीचं पण कारवाई करण्यात यावी अशी माझी इच्छा आहे। पाण्याची तक्रार त्यांनी केली होती आणि लिकेज हे पण सांगितलेलं होतं, तरी ते हे करत होते, पण समोरच्या ओनरने काय त्याच्यावरती लक्ष दिलेलं नाहीये। तर त्यांना सांगण्यात यावं की लक्ष द्या, कधी आज हे जीवावर बितलं नाही म्हणून बरं झालं, शरीरावर बितलंय। तर याची कारवाई त्यांची नोंद घ्यावी। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।